महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराजांचा प्रगट दिवस, 3 दिवसांची प्रभावी स्वामी सेवा तुम्ही सगळ्यांनी, स्वामी भक्तांनी, स्वामी सेवेकऱ्यांनी नक्की करावी. आपण स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतो तो दिवस म्हणजे स्वामींचा प्रगट दिवस, अर्थात स्वामींचा वाढदिवस, स्वामींचा जन्मदिवस. याच दिवशी स्वामी या पृथ्वीवर अवतरित झाले होते आणि हा दिवस यावर्षी 20 मार्च शुक्रवारच्या दिवशी येणार आहे. तर हा दिवस तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसानिमित्त तुम्ही 3 दिवसांची सेवा करू शकता. मग ही सेवा कशी करायची? तर तुम्ही ही सेवा 18 मार्च, 19 मार्च आणि 20 मार्च असे 3 दिवस केली तरी चालेल, किंवा मग 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च अशी केली तरी चालेल, किंवा मग 19 मार्च, 20 मार्च आणि 21 मार्च अशी केली तरी चालेल. तुमच्या वर आहे. तुम्ही पहिला दिवस 20 तारखेचा ठरवता, किंवा शेवटचा दिवस 20 तारखेचा ठरवता, किंवा मग मधला दिवस, दुसरा दिवस 20 तारखेचा ठरवता. हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल, जसं तुमची इच्छा असेल तशी तुम्ही ही सेवा करायची आहे. पण 20 तारीख ही पहिले यायला पाहिजे, शेवटी यायला पाहिजे किंवा मध्ये यायला पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता ही 3 दिवसाची सेवा कशी करायची? तर मित्रांनो, रोज सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची, स्वामींच्या समोर बसायचं, फोटोसमोर, मूर्तीसमोर, आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा, 11 माळ. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय तुम्ही वाचायचे. स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय आणि 11 माळ जप पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सुद्धा 11 माळ जप, स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय. तिसऱ्या दिवशी सुद्धा 11 माळ जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय. 7, 7, 7 असे 21 अध्याय होतील आणि पूर्ण पारायण 3 दिवसात पूर्ण होईल. आणि 11, 11, 11 माळी 3 दिवस करायची आहे. ही सोपी, चमत्कारी, शक्तिशाली सेवा तुम्ही 3 दिवसाची ही सेवा नक्की करावी. स्वामींच्या प्रकट दिवसानिमित्त करावी. तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील. तुमच्यावर स्वामी कृपा नक्की होईल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.